ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे. जी भूमिका ते आज घेतायत तीच भूमिका विधानसभेवेळेस घेतली पाहिजे होती. जर पोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले? का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले? का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं, काट्यात लपला होता तर काटे काढत असेल? मग तेव्हा आम्ही पोरं बाळा नव्हतो. आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरं बाळा झालो. माननीय थोरात साहेब, आम्ही आमचा सन्मान करतो. आम्हाला पोरं बाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली, म्हणून एका पोरा बाळानेच तुमचा पराभव केला. मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही. सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो, समजा सर्वांनी तुरंत आमदार होऊ शकतो, हे कदाचित त्यांना पचत आजही नाही. आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला की काळ प्रदीर्घ आहे, आम्ही तर मान्य करायला तयार आहोत. आम्ही तर आमचं मागचे 40 वर्षे संघर्षात गेले, पुढच्या 40 वर्ष आम्ही संघर्षच करत राहणार. कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात. ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ.